साथ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 सांख्य योग ओवी 51 ते 110. अर्जुनाच्या शोकातून उगम पावलेला प्रश्न आता तत्वज्ञानाच्या काव्यामध्ये प्रवेश करतो. श्रीकृष्ण कर्म, आत्मा आणि विवेक यांचा अद्भुत संगम उलगडू लागलेला आहे. देह हा नश्वर आहे, पण आत्मा अविनाशी आहे. हे गूढ सत्य या ओवीतून प्रकट होते. जीवनात कर्म करत असताना आसक्ती कशी टाळावी याचा दिव्य संदेश येथे सुरू होतो. हे जाणोनी पार्थु बिहाला, मग पुनरपी बोलू लागला. म्हणे देव का चित्त या बोला, देतीची ना. हे जाणून अर्जुन घाबरला आणि पुन्हा बोलू लागला. तो म्हणाला, देवा, या माझ्या बोलण्याकडे का बरे लक्ष देत नाही? एरवी माझ्या चित्तेचे होते, ते मी विचारून बोलिलो येथे. परीनिके काय या पैराते, ते तुम्ही जाणा. जे जे मला वाटले ते मी येथे स्पष्ट बोललो, परंतु याच्यापेक्षा चांगले काय ते तुम्हालाच ठाऊक. पै विरुजे आंसी एकीजे, आणि या बोलींचे प्राणू सांडीजे. ते येथ संग्राम व्याजे, उभे आहाती. पण ज्यांच्याशी वाकडेपणा करण्याची गोष्ट ऐकल्याबरोबर आम्ही प्राणत्याग करावा, आणि तेथे युद्धाच्या निमित्ताने आम्ही उभे आहोत. आता ऐसी आंते बधावे, की अफेरुनिया निघावी. या दोही माझी बरवे, ते नेनो आम्ही. आता अशांना मारावे की युद्ध सोडून निघून जावे, या दोन्हीतील काय करावे हे आम्हाला समजत नाही. आम्हा काय उचित, ते पाहताना स्फुरे येथ. जे मोहे येणे चित्त, व्याकुळ माझे. आम्ही काय करणे योग्य आहे हे विचार करूनही सुचत नाही, कारण या मोहामुळे माझे चित्त व्याकुळ झालेले आहे. तिमिरावरुद्ध जैसे, दृष्टीच तेज भ्रंशे. मग आपीस असताना दिसे, वस्तू जात. डोळ्याला अंधारी आली म्हणजे पुढचे काही दिसत नाही. मग जवळ असलेली कोणतीही वस्तू आपल्याला दिसत नाही. देवा तैसे मज जाहने, जे मन हे भ्रांती ग्रासिने. आता काय हित आपुले, तेही नेने. देवा, तसे मला झाले आहे, कारण माझे मन हे प्रीतीने भ्रांतीने ग्रासलेले आहे. आता आपले हित कशात आहे हेही मला समजत नाही. तरी श्रीकृष्णा तुम्हा जाणावे, निकेते आम्हा सांगावे. जे सखा सर्वस्व आघवे, आम्हासी तू. म्हणून तू आमचा विचार करून आम्हाला सांग, कारण आमचा सखा, आमचे सर्व काही तूच आहेस. तू गुरु बंधू पिता, तू आमुची इष्ट देवता. तुची सदा रक्षिता, आपदे आमुते. तूच आमचा गुरु, बंधू, पिता, आमची इष्ट देवता. संकट समयी नेहमी आमचे रक्षण करणारा तूच आहेस. जैसा शिष्यांते गुरु, सर्वथा नेने अभेदू. ही सरितांते सागरू, तेजी केवी. शिष्यांचा अभेद करण्याची गोष्ट गुरुच्या मनातही ज्याप्रमाणे येत नाही, किंवा समुद्र कधी नद्यांचा त्याग करत नाही. ना तरी अपत्यांते माई, सांडोनी जरी जाई. तरी ते कैसे निजी, एके कृष्णा. किंवा कृष्ण ऐक,
आईने जर मुलाचा त्याग केला तर तर ते कसे जगेल? तैसा सर्वांपरी आम्हासी देवा तुझी एक आसी, आणि बोलिले जरी न मानिसी मागे माझे. त्याप्रमाणे देवा तूच एक आम्हाला सर्वतोपरी आहेस, आणि आत्यापर्यंतचे सर्व बोलणे जर तुला मान्य नसेल तरी उचित काय आम्हा जे व्याभिचरेन धर्मा, ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. तर जे आम्हाला उचित असून धर्माच्या विरुद्ध नसेल ते पुरुषोत्तमा चटकन आता सांग पाहू. हे सकळ कुळ देखोनी जो शोकी उपलन मनी, तो तुझी या वाक्या वाचुनी न जाय आनिके. हे सर्व कुळ पाहून मनामध्ये जो शोक उत्पन्न झालेला आहे तो तुझ्या उपदेशा वाचून दुसऱ्या कशानेही जाणार नाही. ईथ पृथ्वी तळाप होईल, हे महेंद्र पदही पाविसेल, परिमोह हान फिटेल मानसींचा. यावेळी संपूर्ण पृथ्वीचे साम्राज्य मिळाले अथवा इंद्रपदही मिळाले तरी माझ्या मनातला मोह दूर होणार नाही. जैसे बीजे सर्वता आहाळली, ती सुक्षेत्रे जरीही पेरिली, तरी न विरुढली सिंचली आवडे तैसी. ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेले बी सुपीक जमिनीमध्ये पेरले आणि त्यास हवे तेवढे पाणी जर घातले तरी त्यास अंकुर फुटणार नाही. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नोहे, येथे एकची उपिका जाय परमामृत. किंवा आयुष्य संपले असले म्हणजे औषधाने काही होत नाही, पण तिथे एका परमामृताचाच उपयोग होतो. तैसे राज्य भोग समृद्धी, उज्जीवन नोहे जीव बुद्धी, एथ जिवाळा कृपानिधी कारुण्य तुझे. त्याप्रमाणे या माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला राज्यभोगाचे प्रलोभनही उत्तेजन देऊ शकणार नाही. यावेळी हे कृपानिधे तुझी कृपाच माझा आधार आहे. ऐसे अर्जुन तेथ बोलिला, जव एक क्षण भ्रांती सांडिला, मग पुनरपी व्यापिला उर्मी तेने. जेव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती दूर झाली तेव्हा अर्जुन असे काही बोलला, मग पुन्हा त्याला मोहाने व्यापून टाकले. की मज पाहता उर्मी नोहे, हे अनारिसे गंमत आहे, तो ग्रासिला महामोही काळ सरपेन. किंवा विचार केला असता मला असे वाटले की ही मोहाची लाट नाही तर दुसरेच काही असावे. महामोहरूपी काल सर्पाने त्याला ग्रासलेले असावे. सवर्म हृदय कल्याणी, तेथ कारुण्य वेळी हरी, लागला म्हणून लहरी भांजेची नाम. मर्मस्थान जे हृदय कमळ त्या ठिकाणी करुणारूपी भर सांज वेळेला त्या महामोहरूपी काळसर्पाने त्याला दंश केलेला आहे, म्हणून या लहरी उतरतच नाहीत. हे जाणोनी सी प्रौढी, जो दृष्टी सवेंची विष फोडी, तू धावया श्रीहरी गारुडी पातला की. त्या विषाचा जालिमपणा जाणून
जो आपल्या कृपा कटाक्षानेच पिशाची बाधा दूर करतो, तो गारुडी श्रीकृष्ण धावून आलेला आहे. ते सिया पंडुकुमरा व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्ण जवळा, तो कृपावशे अवळीला रक्षीला ता. व्याकुळ झालेल्या अर्जुनाजवळ श्रीकृष्ण आला. आता त्याचे कृपाबळ पार्थाचे रक्षण करेल. म्हणून तो पार्थो मोहनिग्रस्तो, म्या म्हणितला हा हेतू जाणोनिया. हा अभिप्राय लक्षात घेऊनच त्या अर्जुनास मोहरूपी सर्प चावलेला आहे असे मी म्हटले. मग देखातीत फाल्गुनू घेतला असे भ्रांती कवळुनी, जैसा घनपटळी भानू आच्छादिते. हा अभिप्राय लक्षात घेऊनच त्या अर्जुनास मोहरूपी सर्प चावलेला आहे असे मी म्हटले. किंवा ढगांच्या समूहाने सूर्य झाकला जावा तसा अर्जुन तिथे भ्रांतीने व्यापलेला आहे. तया परी तो धनुर्धरू झालासे दुःखे चर्चरू, जैसा ग्रीष्म काळी गिरीवरू वनवला काम. किंवा उन्हाळ्यात एखादा पर्वत वणव्याने व्यापला जावा त्याप्रमाणे अर्जुन दुःखाने जर्जर झालेला होता. म्हणून सहजे सुनिळू कृपामृते सजळू, तो उळलासे श्री गोपाळू महामेघू. म्हणूनच स्वभावताच जो नीलवर्ण व कृपारूपी जलाने परिपूर्ण असा तो मेघरूपी श्रीकृष्ण अर्जुनाकडे वळलेला आहे. तेथ सुदर्शनांची द्युती, तेची विद्युलता झळकती, गंभीर वाचा ती आयती गर्जनेची. श्रीकृष्णरूपी मेघाच्या ठिकाणी सुदर्शनाचे तेज ही जणू चमकणारी वीज आणि गंभीरवाणी हाच मेघांचा गडगडाट होय. आता तो उदार कैसा वर्षेल, तेने अर्जुना चढू निवेल, मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. आता तो उदार श्रीकृष्ण मेघ कसा वर्षाव करेल आणि त्यामुळे अर्जुन रूपी पर्वत कसा शांत होईल आणि मग ज्ञानरूपी नवे अंकुर कसे फुटतील. ते कथा ऐका मनाची आरानुका, ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती तासू. ती कथा अत्यंत आदराने मनात समाधान ठेवून ऐका असे श्री निवृत्तीनाथांचे दास श्री ज्ञानेश्वर म्हणतात. ऐसे संजयो असे सांगतू, म्हणे राया तो पार्थू, पुनरपी शोकाकुळितो काय बोले. संजय म्हणाला, राजा तो अर्जुन शोकाकुल होऊन पुन्हा काय म्हणाला. ऐके सखे दुबोले श्रीकृष्णांते, आता नाळवावे तुम्ही माते, मी सर्वथान झुंजे येथे भरवसेनी. ऐक, खेदाने कृष्णाला म्हणाला, आता तुम्ही माझी समजूत घालू नका, यावेळी मी निश्चित लढणार नाही. ऐसे की हेळा बोलिला, मग मौन धरून ठेला, तेथ श्रीकृष्णा विस्मय पावला, देखोनी तयांते. असे एकदाच म्हणाला, मग मौन धरले. त्यावेळी त्याला तसा पाहून कृष्णाला विस्मय वाटला. मग आपुला चित्ती म्हणे, येत हे काही आदरिले येणे,
अर्जुन सर्वता काही नेने काय कीजे. कृष्ण आपल्या मनात म्हणाला, हे याने काय आरंभिले आहे. या अर्जुनाला मुळीच काही कळत नाही, काय करावे. उमजे आता कवने परी, तैसोनी धीरू स्वीकारी. जैसा ग्रहांते पंचाक्षरी, अनुमानिका. आता याला कशाने उमजेल, कशाने धीर धरेल. ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक ग्रह बाधा कशी दूर करता येईल याचा विचार करतो. ना तरी असाध्य ते कोणी व्याधी, अमृता समदिव्य औषधी. वैद्य सूची निरवधी निदानीची. किंवा असाध्य रोग पाहून ज्याप्रमाणे वैद्य दिव्य औषधेची ताबडतोब योजना करतो. तैसे विपरीतू असे श्री अनंतू, तया दोन्ही सैज्ञांतू. जया परी पाथू भ्रांती सांडी. त्याप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने मोह टाकेल याचा त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी श्रीकृष्ण विचार करत होते. ते कारण मनी धरिले, मग सरोष बोलो आदरिले. जैसे मातेच्या कोपी ठोकुले, स्नेह आधी. मग ते कारण शोधून श्रीकृष्ण रागाने बोलले, ज्याप्रमाणे आईच्या रागामध्ये प्रेम दडलेले असते. की औषधची कडवटपणी, जैसी अमृताची पुरवणी. ते आहाच न दिसे परी गुणी, प्रकट होय. किंवा औषधाच्या कडूपणामध्ये अमृत भरलेले असते व वरवर दिसत नाही, परंतु गुणांच्या रूपाने ते अनुभवास येते. तैसी वरी वरी पाहता उदासे, आत तरी अति सुरसे. ती वाक्य ऋषिकेशी बोलो आदरिली. त्याप्रमाणे वरवर पाहता कठोर पण आत अतिसुरस असे उपदेशाचे शब्द श्रीकृष्ण बोलू लागले. मग अर्जुना ते म्हणतले, आम्ही आजी हे नवल देखिले. जे तू आईथ आदरिले, माझा रेची. मग श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले, हे जे तू आरंभिलेले आहेस ते आम्ही आज आश्चर्यच पाहिले. तू जाणता तरी म्हणविसी, परीने नवितेन सांडिसी. आणि शिकवू म्हणो तरी बोलसी, बहुसाल नीती. तू स्वतःला जाणता म्हणवतोस पण अज्ञान टाकत नाहीस. बरे, तुला काही शिकवावे म्हटले तर तू नीतीच्या मोठमोठ्या गोष्टी सांगतोस. जात्यंधा लागे पिसे, मग ते सैरा धावे जैसे. तुझे शहाणपण तैसे दिसतसे. जन्मांधाला वेड लागले म्हणजे ते जसे सैरावैरा धावते तसे तुझे शहाणपण दिसते. तू आपण पेंतरी नेनसी, परी कौरमातेषु छुपहासी. हा बहु विस्मय अम्मासी, पुढत पुढती. तू स्वतःला तर जाणत नाहीस, परंतु कौरवांकरता शोक करतोस याचे मला फार आश्चर्य वाटते. तरी सांग पा अर्जुना, तुझ पासून स्थिती या त्रिभुवना. हे अनादि विश्वरचना, तिलटके काय. तर अर्जुना, मला सांग, तुझ्यामुळे या त्रिभुवनाचे अस्तित्व काय आहे. हे विश्व अनादि आहे, हे खोटे आहे का. हेथ समर्थू एक आधी, तयापासून भूते होती. तरी हे पायांची काय बोलती.
जगा माझी. तर येथे सर्व शक्तिमान असा कोणी आहे आणि त्यापासून सर्व प्राणी उत्पन्न होतात असे जे जगात बोलतात ते काय व्यर्थ मानावे. हो का सांप्रतैसे जाहले, हे जे जन्म मृत्यू तुवा सृजिले, आणि नाशू पावे नाशिले तुझी निकाई. आता असे झाले का की जन्म मृत्यू तू उत्पन्न केलेस आणि तू मारशील तर हे मरतील होय. तू भ्रमलेपणे अहंकृती, यासी घातून धरसी चित्ते, तरी सांगे काय हे होती चिरंतन. तू भ्रांतीमुळे अहंकार धरून त्यांचा घात करण्याची मनात आणले नाहीस तर सांग हे काही चिरंजीव होणार आहेत की तू एक वधिता आणि सकळ लोकू हा मरता. ऐसी भ्रांती जने चित्ता येऊ देसी. किंवा तू एक मारणारा आणि बाकीचे लोक मारणारे अशी भ्रांती तुझ्या मनाला होईल तर ती होऊन देऊ नकोस. अनादि सिद्धी हेच आघवे, होत जात स्वभावे, तरी तू आकाश शोचावे सांगे मजम. हे सगळे आपोआप होते आणि जाते असा हा क्रम अनादि कालापासून चालू आहे, तर मग तू शोक का करावास. परी मूर्खपणे नेनसी, न चिंतावी ते चिंतिसी, आणि तुझी नीती सांगसी आम्हांप्रती. पण मूर्खपणामुळे तुला कळत नाही, मनात आणू नये ते तू आणतोस आणि तूच नीतीच्या गोष्टी आम्हाला सांगतोस. देखे विवेकी जे होती, ते दोहों तेही न शोचिती, जे होय जाय ते भ्रांती म्हणोनिया. हे पहा, जन्म आणि मृत्यू हे केवळ भ्रांती असल्यामुळे जे विचारवंत आहेत ते या दोहांचाही शोक करत नाहीत. अर्जुना सांगे नाईक, येताम्ही तुम्ही देख, आणि हे भूपती अशेख आदी करोनी. अर्जुना सांगतो ऐक, येथे आम्ही तुम्ही आणि हे सर्व राजे वगैरे जे आहेत नित्यता ऐसेची असोनी, ना तरी निश्चित क्षया जाऊनी, हे भ्रांती वेगळी करोनी दोन्ही नाही. ते असेच निरंतर राहू अथवा निश्चितपणे मरून जाऊ ही भ्रांती दूर झाली की वस्तुतः या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत. हे उपजे आणि नाशे, ती माया वशे दिसे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाचे. जन्म आणि मृत्यू हे मायेमुळे अनुभवास येतात. एरवी तत्वतः वस्तू आत्मा जी आहे ती अविनाशीच आहे. जैसे पवने तोय हालविले, आणि तरंगाकार चाहले, तरी कवनके जन्मले म्हणून तेथ. वाऱ्याने पाणी हलवले की ते तरंगकार होते, तर या ठिकाणी कोणाला कुठे जन्म आला असे म्हणता येईल. त्यांची वायूचे स्फुरण ठेले, आणि उदक सहज सपाट जाहले, तरी आता काय निमाले विचारी पाम. पुढे तीच वस्तू वायूची हालचाल बंद झाली आणि पाणी आपोआप सपाट झाले, तर आता कशाचा नाश झाला विचार कर. आईके शरीर तरी एक, परी वयसा भेद अनेक, हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. ऐक, शरीर तर एकच आहे, पण वयाप्रमाणे त्याला अनेक दशा प्राप्त होतात, हा प्रत्यक्ष पुरावा तू पहा. एत कौमारत्व दिसे, मग तारुण्य ते भ्रंशे,
परी देहाची हाना नाशे एकेकांसवे. येथे प्रथम बालपण दिसते, मग तारुण्यात ते बालपण नाहीसे होते. पण शरीराच्या एक एक अवस्थेबरोबर शरीराचा काही नाश होत नाही. तैसे चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही. ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. त्याचप्रमाणे चैतन्याच्या ठिकाणी निरनिराळे शरीर येतात आणि जातात. असे जो जाणतो त्याला मोहरूपी दुःख कधीही होत नाही.